श्री स्वामी समर्थ। गुरुवारी कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला हे दुर्मिळ तोडगे गुप्त उपाय करायचे आहेत। शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। पौर्णिमा ही 2 दिवस आलेली आहे, बुधवारी आणि एक गुरुवारी। बुधवारी पौर्णिमा ही संध्याकाळी लागत असून ती गुरुवारी दुपारी संपत आहे। त्यामुळे आपण जे उपाय आणि तोडगे करणार आहोत हे आपल्याला गुरुवारी सकाळपासून करायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचा उपवास आणि सत्यनारायणाची पूजा ही देखील आपल्याला गुरुवारी करायची आहे। शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी लक्ष्मीचा जन्मदिन असल्याचे मानले जाते। शरद पौर्णिमेला काही खास उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते। अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणतात। शरद पौर्णिमा ही वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी खास पौर्णिमा समजली जाते। त्यालाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात। या दिवशी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेमध्ये असते। काही खास उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा बरसते आणि जीवनातील धनसंपत्ती कमी होत नाही। तर पहा, आपल्याला शरद पौर्णिमेची पूजा जी आपण इंद्रदेवाची, लक्ष्मी देवीची, कुबेर देवाची, चंद्रदेवाची पूजा करतो, ही पूजा आपल्याला बुधवारी संध्याकाळी मध्यरात्री 12:39 पर्यंत करायची आहे। तर पहा, सर्वात अगोदर आपल्याला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी देखील टाकू शकतात। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी सकाळी आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। 11 आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे। तोरण कसं लावायचं, त्याचप्रमाणे कुठे लावायचं याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची समजली जाते। लक्ष्मी प्राप्तीसाठी, सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मी घरात अखंड वास करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे। आणि हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळदीचं लेपन आपण प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीसाठी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी मुख्य दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे। तुम्ही एका बाजूला जरी दिवा लावला तरी चालेल किंवा तुम्ही 2 दिवे लावले तरी चालेल। मग तुम्ही दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकतात किंवा तेलाचा लावू शकतात। जर का तुम्ही दिवा तेलाचा लावला असेल तर तुम्हाला यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे, एक कापराची वडी टाकायची आहे, 1 लवंग, 1 हिरवी विलायची तुम्ही टाकू शकतात। यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते। आणि बघा, आपण या पद्धतीने जर का घर सुशोभित केलं किंवा मुख्य दरवाजा सुशोभित केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते। तर बघा, हे सकाळचे मुख्य जे उपाय आहेत, हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरातील लक्ष्मी अखंड टिकून राहण्यासाठी, घरात जर का पैशाच्या अडचणी असतील तर त्या पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे। आपल्याला थोडंसं गाईचं तूप घ्यायचं आहे, यामध्ये हळद टाकायची आहे आणि आपल्याला हळद मिश्रित तुपामध्ये हळद मिक्स करून याने एक स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढायचं आहे। मध्ये 4 बिंदू द्यायला विसरू नका, बाजूला 2 उभ्या रेषा द्यायला विसरू नका। आणि या स्वस्तिकची आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे। धूपदीप आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर असंच दुसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे। आपला जिथे गॅस ठेवलेला असेल त्याच्या मागे जी भिंत असेल त्या भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। तिसरा स्वस्तिक आपल्याला देवघरामध्ये काढायचा आहे।
देवघरामध्ये तुम्ही काढा किंवा जिथे देवघर ठेवलेला आहे त्याच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. चौथं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे. तुम्ही जर का कपाटामध्ये पैसे ठेवत असाल, लॉकर असेल, त्यामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकची देखील तुम्हाला याच पद्धतीने पूजा करायची आहे. 5वं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तुळशी वृंदावनवर काढायचं आहे. तुळशीची कुंडी असेल तर तुम्ही कुंडीवर हे स्वस्तिक काढायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. तर बघा, या पद्धतीने 5 स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घरामध्ये काढायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे. यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. आपल्या घरातनं काढता पाय घेत नाही. आपल्या घरात जर का पैशाच्या समस्या असतील तर यामुळे नक्कीच पैशाच्या समस्या ह्या दूर होणार आहे. यानंतर पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला आवर्जून लक्ष्मीसाठी काही सेवा करायची आहे. बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा ह्या आवर्जून करायच्या आहे. आपण उपाय करत असेल तर उपायाबरोबर आपल्याला काही सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे, एक वेळा पुरुष सुक्तम पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही 108 वेळा म्हणजेच एक माळ तुम्ही कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही लक्ष्मी अष्टक 11 वेळा किंवा एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. तर या लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहेत या सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. त्यानंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख संपत्ती येते असं मानलं जातं. तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर माता लक्ष्मीचा फोटो ठेवून त्याची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा एक माळ जप करू शकतात किंवा तुम्ही 16 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही गरीब किंवा गरजूंना तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करायचं आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी याशिवाय गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करावे आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करावी. तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. त्याचप्रमाणे शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई, बत्तासे किंवा तांदळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो. यासोबत या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ तुळशी मातेसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंगा, 2 हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे. हे उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत.